नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी म्हणजे ॲटमबद्दल माहिती घेतली। जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याला सबस्क्राईब करायला चॅनलला माझ्या अजिबात विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून मला आणखीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवायला आनंद वाटेल। मी बेदरे SV आपणासाठी सायन्स अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत आहे। तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे। दुसरं प्रकरण ज्यावेळेला आपण इयत्ता 10वीचं पाहणार आहोत त्यावेळेला या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी याबद्दल आता चर्चा करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपन असं म्हणतो। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे की ऑर्बिटमध्ये असतात त्यांचं ऑर्बिटमध्ये होणारं डिव्हायडेशन। मग मी अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथे व्याख्या दिलेली आहे। डिव्हायडेशन ऑफ इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट ऑर द शेल इज कॉल्ड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। एक्झाम्पल बघूया आपण। सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11। आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की कक्षेमध्ये कशा प्रकारे इलेक्ट्रॉनची विभागणी केली जाते। त्यानुसार प्रथम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 गेले आणि उरलेला एक जो आहे तो तिसऱ्या कक्षेमध्ये आला, म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते 2 8 1 आहे। मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे। ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन 12 आहेत। त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला करता येईल। आता पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील? 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 2, एकूण 12 झाले। ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13। त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या लक्षात येईल। पहिल्या कक्षेमध्ये 2, पुन्हा 8 आणि पुन्हा 3। क्लोरीनच्या बाबतीत बघितलं, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17। त्यानुसार त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर ते येईल 2 8 7 या पद्धतीनं। आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यानंतर आपल्याला 2 कॉन्सेप्ट लक्षात येतात। एक म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आणि दुसरं म्हणजे व्हॅलन्सी। व्हॉट इज द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन? व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन मीन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑर द शेल इन द ॲटम इज कॉल्ड द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन। लेट हियर द ॲटॉमिक नंबर ऑफ द सोडियम इज 11 and the atomic electronic configuration is 281, means the third shell is the last shell and third shell having the 1 electron. Therefore the valency electron of the sodium is 1. मॅग्नेशियमचा विचार केला तर तिथं सुद्धा तिसरी कक्षा ही अंतिम कक्षा आहे आणि त्याच्या अंतिम कक्षेमध्ये म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्याची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन झाले 2। ॲल्युमिनियमचा विचार केला तर त्याचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन तुम्ही लगेच सांगू शकता किती आहेत? 3, अगदी बरोबर। त्याच्यानंतर मग क्लोरीनचा विचार केला तर त्याचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत सांगा? 7, अगदी बरोबर, छान। म्हणजे या पद्धतीनं ज्यावेळेला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो त्यावेळेला शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत दॅट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन। म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढ्या इलेक्ट्रॉनला आपण व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन असं म्हणायचं आणि हे लक्षात असणं गरजेचं आहे। याच्यावरून काय होतं तर याच्यावरून आपण व्हॅलन्सी फाइंड आउट करू शकतो। व्हॅलन्सी म्हणजे काय? व्हॅलन्सी म्हणजे संयोजा। संयोजा म्हणजे काय तर कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ द ॲटम। एखादा एलिमेंट दुसऱ्याबरोबर रिॲक्शन करत असताना त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी काय आहे हे पाहायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला ते काढत असताना व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते। आता जसं बघा, सोडियमचा विचार केला तुम्ही तर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281। इथं जर बघितलं तुम्ही तर लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच सोडियम त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करू शकतो, म्हणून मग त्याची व्हॅलन्सी आहे 1। बघा, त्याचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सुद्धा 1 आहे आणि व्हॅलन्सी सुद्धा 1 आहे। मॅग्नेशियमचा विचार केला तो सुद्धा लास्ट ऑर्बिटमधले 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते डोनेट करू शकतो, इझिली लूज करू शकतो आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी आहे 2। हेअर ऑल्सो द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स ऑल्सो 2 अँड व्हॅलन्सी इज ऑल्सो 2। नेक्स्ट जर एक्झाम्पल बघितलं आपण, ॲल्युमिनियममध्ये व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहेत 3। हेअर ऑल्सो 3 इलेक्ट्रॉन तो इझिली लूज करू शकतो आणि म्हणून मग त्याची व्हॅलन्सी सुद्धा आहे 3। पण पुढचं उदाहरण जे आहे क्लोरीन, याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 2,8,7 म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन झाले 7, पण याला 7 इलेक्ट्रॉन सहजासहजी लूज करता येत नाहीत। मग याच्यामध्ये क्षमता असते की तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या एलिमेंटकडून सहज घेऊ शकतो आणि म्हणून मग त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते आणि तो घेऊ शकतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी आहे 1। म्हणजे क्लोरीनचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 7 आणि व्हॅलन्सी जी आहे ती 1। जर तुम्ही या सगळ्या उदाहरणाचं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल साधारणतः ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 2 किंवा 3
किंवा शेवट आपण विचार करूया 4 एवढे इलेक्ट्रॉन असतात, ते इलेक्ट्रॉन म्हणजेच ते व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन असतात आणि त्या मूलद्रव्याची व्हॅलन्सी देखील तेवढीच असते. पण त्याच्या पुढे जेव्हा जाऊ आपण, शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील तर तो एलिमेंट इझिली तो ॲटम जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करू शकत नाही, लूज करू शकत नाही. आणि म्हणून मग तिथं जर आपण विचार केला तर तिथं तो 3 इलेक्ट्रॉन सहज घेऊ शकतो. आणि म्हणून मग 5 जर इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये असतील तर त्याची व्हॅलन्सी होते 3. जर त्याची पुढच्या एखाद्या एलिमेंटचा आपण विचार केला, त्याची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स आहे 4, त्याला तो 2 घेऊ शकतो. म्हणून 8 करण्यासाठी 2 घेतो आणि म्हणून मग त्याची व्हॅलन्सी होते 2. आणि लास्ट ऑर्बिटमध्ये जर 7 असतील तर त्याचा विचार केला असता त्याला 1 इलेक्ट्रॉन घेणं शक्य होतं व्यवस्थितपणे आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी असेल 1. म्हणजे तुम्ही नीट लक्षात घ्या, व्हॅलन्सी इज डिटरमाइन्ड बाय युजिंग द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. मीन्स दॅट जर तुम्हाला हे कळालं की शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्यावरून तुम्ही त्याची व्हॅलन्सी काढू शकता. आणि म्हणून एखाद्या दिवस असा प्रश्न पडेल आपल्याला की एखाद्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 288. नाउ व्हॉट इज द व्हॅलन्सी? जेव्हा त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, एव्हरी एलिमेंट ट्राय टू कम्प्लीट द ऑक्टेट. आणि म्हणून मग तो अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला आता इलेक्ट्रॉन घ्यायची आवश्यकता नाही आणि द्यायची आवश्यकता नाही. आणि म्हणून मग अशा वेळेला त्याची व्हॅलन्सी होते 0. आणि म्हणून असे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे आपण 18व्या गणामध्ये ठेवलेले आहेत, ते आपण नंतर पाहणार आहोत. त्याची व्हॅलन्सी म्हणजे संयोजी असते ती 0 असते. म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? द डिव्हायडेशन ऑफ द इलेक्ट्रॉन इन अन ऑर्बिट और इन द ऑर्बिट. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला त्या ऑर्बिटमध्ये डिवाइड करायचं. त्याच्यासाठी KLMN जे कालच्या टॉपिकमध्ये आपण कक्षा बघितलेल्या आहेत त्या कक्षांची कॅपॅसिटी माहीत असली पाहिजे. पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी असते 2, दुसऱ्याची 8, तिसऱ्याची 18 आणि चौथ्याची 32. यानुसार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू शकतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यानंतर आपली थेट नजर शेवटच्या कक्षेवर गेली पाहिजे. आणि शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. आणि त्या व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनवरून आपण त्या मूलद्रव्याची व्हॅलन्सी डिटरमाइन करू शकतो. हे आपण आजच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही काही एक्झाम्पल मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, ते तुम्ही पहा आणि त्यानंतर तुम्हाला तो चार्ट लक्षात येईल. थँक्यू.